तिसरा अध्याय सारांश. कर्मयोगी फळाची इच्छा सोडून अशीही अनंत फळे मिळतील त्याची शरीरयात्रा चालेल. शरीर व बुद्धी सतेज राहतील. ज्या समाजात तो वावरतो तो समाज सुखी होईल. त्याला चित्तशुद्धी लाभून ज्ञान मिळेल आणि समाजातील दंभ टळून जीवनाचा पवित्र आदर्श प्रगटेल. असा हा कर्मयोगाचा अनुभवसिद्ध महिमा आहे. कर्मयोग. वृत्तातील अंतराय. कर्मयोगाचे कर्म इतरापेक्षा उत्कृष्ट केलेले असेल. कर्म हीच उपासना, कर्म हीच पूजा. मी देवाची पूजा केली, त्या पूजेचा नैवेद्य प्रसाद म्हणून घेतला, परंतु तो नैवेद्य हे का त्या पूजेचे फळ? जो नैवेद्यासाठी पूजा करील त्याला तो प्रसादाचा तुकडा ताबडतोब मिळेलच, परंतु कर्मयोगी त्या पूजाक्रमाने परमेश्वर दर्शनाचे फळ मागत असतो. नैवेद्य खाव्यास मिळणे इतकी अल्प किंमत त्या कर्मफलाची तो करीत नाही. आपल्या कर्माची किंमत कमी आखाव्यास तो तयार नाही. स्थूल मापाने तो आपले कर्म मापित नाही. ज्याची स्थूल दृष्टी त्याला स्थूल फळ. शेतीमध्ये एक म्हण आहे, खोली पेर पण ओली पेर. खोल नांगरून भागणार नाही. खोलीत ओली हवी. खोली व ओली दोन्ही असतील तर कणसे मनगटासारखे येतील. कर्म खोल म्हणजे उत्कृष्ट केलेलं असावे. शिवाय त्यात ईश्वर भक्तीची, ईश्वरार्पणतेची खोलीही असावी. कर्मयोगी खोल कर्म करून ईश्वराला अर्पण करतो. आपल्यामध्ये परमार्थाच्या वेगळ्या कल्पना उत्पन्न झाल्या आहेत. जो परमार्थी आहे त्याने हातपाय हलवायचे नाहीत, कामधाम करायचे नाही असे लोकांना वाटते. जो शेती करतो, खादी विणतो तो कसा परमार्थी असे विचारत, जो जेवतो तो कसा परमार्थी असे मात्र कधी विचारत नाहीत. कर्मयोगाचा परमेश्वर तर खरारा करीत उभा आहे. राजसूय यज्ञाच्या वेळेस शेणगोळा हातात घेऊन उष्टी काढीत आहे. रानात गायी चराव्यास नेत आहे. द्वारकेचा राणा पुन्हा कधी गोकुळात गेला तर पावा वाजवीत गायी चारी. असा हा घोडे खाजवणारा, गायी चारणारा, रथ हाकणारा, शेण लावणारा कर्मयोगी परमेश्वर संतांनी उभा केला आहे. आणि संत ही कोणी शिंपीकाम तर कुंभारकाम, विणकाम, माळीकाम, दळण्याचे काम तर वाण्याचे काम, न्हाव्याचे काम तर ढोरे ओढण्याचे काम करीत मुक्त झाले आहेत. अशा या दिव्य कर्मयोगाच्या वृत्तापासून मनुष्य दोन कारणांनी ढळतो. इंद्रियाचा विशिष्ट स्वभाव आपण लक्षात ठेवला पाहिजे. अमुक हवे आणि अमुक नको अशा द्वंद्वानी इंद्रिये वेढलेली असतात. जे हवे असेल त्याच्याबद्दल राग म्हणजे प्रीती आणि जे नको असेल त्याच्याबद्दल द्वेष उत्पन्न होतो. असे हे राग, द्वेष, कामक्रोध मनुष्याला फाडून खातात. कर्मयोग किती सुंदर, किती रमणीय, किती अनंत फळ देणारा, परंतु हे काम, क्रोध, हे घे व ते टाक हे लचांड पाटीस लावून आपला अहोरात्र पिच्छा पुरवतात. यांची संगत टाळा अशी धोक्याची सूचना या अध्यायाचे अंती भगवान देत आहेत. स्थितप्रज्ञ ज्याप्रमाणे संयमाची मूर्ती त्याप्रमाणे कर्मयोगी पुरुषाने बनले पाहिजे.